नमस्कार, मी मनीषा। आज 28 मे 2026। 28 मे या दिवशी जगामध्ये सगळीकडेच मेन्स्ट्रुअल डे म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच मासिक पाळी स्वच्छता दिवस। तर मासिक पाळीमध्ये आपण सर्व महिलांनी कशी काळजी घेतली पाहिजे याचं अनेक ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं। तर आजच्या दिवशी मी तुम्हाला नक्कीच एक थोडक्यात माहिती देऊ शकते। सगळ्यात प्रथम आजच्या दिवशी आपण जे प्लास्टिक सॅनिटरी पॅड वापरत आहोत ते पूर्णतः बंद केलं पाहिजे। याचं कारण म्हणजे प्लास्टिकमुळे अनेक आजार निर्माण होत आहेत, हे तर तुम्हाला माहितीच आहे। तर याच दिवशी आपण जे बाजारामध्ये मेडिकलमध्ये प्लास्टिक युक्त पॅड मिळतात आहेत ते पहिले बंद केले पाहिजे आणि त्या जागी तुम्ही ऑर्गॅनिक म्हणजे कॉटनचे सॅनिटरी पॅड हे वापरले पाहिजे। प्लस बाजारामध्ये एक म्युन्स्ट्रुअल कप म्हणून भेटले जातात, त्याची जर योग्य पद्धत तुम्हाला सहज समजली तर तेही तुम्ही सहज वापरू शकता आणि त्याची वापरण्याची जी एक हे आहे वापरण्याची जी पद्धत आहे जर ती तुम्हाला समजली तर तुम्ही सहज वापरू शकता आणि ती जास्त काळ मेन्स्ट्रुअल कप वापरला जातो, म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष असं। तर त्याप्रमाणे तुम्ही योग्य ते काळजी घेऊ शकता। आणि पहिला सगळ्यात महत्त्वाचं आजच्या दिवशी मी तुम्हाला एवढं सांगेन की आज खूप कमी वयामध्ये आपल्या मुलींना मासिक पाळी येत आहे। तर याचं कारण आपण असू शकतो का? तर मला असं वाटतं की आपल्या मुली ज्या लहानाच्या मोठ्या होत आहेत तर त्यांना आपण बाहेरचं जे जंक फूड्स म्हणू शकतो ते पहिला बंद केलं पाहिजे आणि त्याच्या बदली आपण घरातील जे योग्य आहार आहे, हेल्दी आहार आहे तो आपण आपल्या मुलीला दिला पाहिजे। तिची योग्य काळजी घेतली पाहिजे। जे काही मार्केटमध्ये मेकअप प्रोडक्ट आहे त्याच्यापासून थोडं त्यांना लांब ठेवलं पाहिजे। घरातील सर्वसाधारणपणे जो आपण नॅचरल मेकअप केला जातो तो केला पाहिजे। तर तुम्ही या गोष्टीची नक्कीच दखल घ्या आणि आपल्या लहान मुलीला जंक फूड्स पासून बाहेरच्या खाण्यापासून लांब ठेवा आणि तिची योग्य काळजी घ्या। तर आजच्या दिवशी आपण हे नक्की करू शकतो। अजूनही कुणाला मासिक पाळीबद्दल जर योग्य मार्गदर्शन करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचं मत मांडा। धन्यवाद।